नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण अकाउंट विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये तुमचा 12वीचा आत्तापर्यंत आपण 5 टॉपिक पूर्ण अभ्यासले. या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आज आपण संपवणार आहोत टॉपिक नंबर 6, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. याचं शेवटचं एक्झाम्पल अनसॉल्व मधला आपण अभ्यासणार आहोत. याच्या अगोदरचे सॉल्व अनसॉल्व एक्झाम्पलचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता कोणताही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तत्पूर्वी एक विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थित समजेल. चला तर मग सुरू करूया. फर्स्ट एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितलं ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची. बघा, शाश्वत अँड शिव दोघ जण इक्वल पार्टनर आहेत असं सांगितलं, म्हणजे त्यांचं प्रॉफिट शेअरिंग रेशिओ इक्वल आहे. त्यांची बॅलन्स शीट दिलेली, शाश्वतचं कॅपिटल दिले, आपण ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. क्रेडिटर्स आपण अकाउंट तयार करणार क्रेडिटर्सचा आणि त्याचा बॅलन्स त्याच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, डेटर, स्टॉक या चारही असेट आपण रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करणार. कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंट तयार करून त्याच्या डेबिटला, आणि शिव कॅपिटल हा असेटला बॅलन्स आहे म्हणजे डेबिट बॅलन्स आहे, हा आपण काय करणार त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करा. देन आफ्टर नेक्स्ट बघा, ड्यू टू वीक फायनान्शियल पोझिशन, म्हणजे फायनान्शियल पोझिशन त्यांची वीक आहे म्हणून काय झाली, ते बँकरप्ट झालेले आहेत आणि असेट रिअलाइज केलेत. त्याच्यामध्ये त्यांनी स्टॉक विकलेला आहे 3,500, फर्निचर विकलं 2,000, डेटर्स विकले 5,000 आणि मशिनरी विकली 7,000ला. अशा सगळ्या असेट विकून जेवढे पैसे आले ते बँक अकाउंटच्या डेबिटला, म्हणजे बँक अकाउंट डेबिट, आणि असेट गेल्या की रिअलायझेशनला क्रेडिट असतं म्हणून टू रिअलायझेशन अकाउंट अशी एंट्री करणार, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. आणि त्यांनी बघा, द कॉस्ट ऑफ कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इस्टेट अमाऊंटेड टू ₹1,500, म्हणजे थोडक्यात हे रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत, फक्त शब्द वापरलेत कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इस्टेट. तर हे पेड केले तर रिअलायझेशनच्या डेबिटला आणि कॅशच्या क्रेडिटला. आणि शाश्वत प्रायव्हेट इस्टेट इज नॉट सफिशियंट इवन नो पे हिज प्रायव्हेट डेब्ट्स, म्हणजे त्याची तो इन्सॉल्वंट झाला, त्याच्या प्रायव्हेट इस्टेटमधनं काहीही भेटलं नाही. वेअर ॲज शिव प्रायव्हेट इस्टेट इज सरप्लस ₹500, शिवकडून ₹500 भेटले. मग हे कुठं लिहिणार, कॅशच्या डेबिटला आणि आपल्या शिव कॅपिटलच्या क्रेडिटला. सॉल्व करायला सुरुवात करू, अतिशय सोपं आहे. बघा, फर्स्टली लॅबिलिटी साईड ट्रान्सफर करू, शाश्वत कॅपिटल दिले, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आणि त्या ठिकाणी बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणणार आणि शाश्वतच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिणार आपण ₹6,000, शिवच्या कॉलम मध्ये डॅश. नेक्स्ट बघा, क्रेडिटर्स दिलेत, क्रेडिटर्स अकाउंट तयार करणार आहोत आपण आणि हे क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा बॅलन्स आहे 39,000, लिहिताना लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमाऊंट लिहिणार 39,000, 39,000. देन नेक्स्ट बघा, पुढे इकडे बघा, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, डेटर, स्टॉक ह्या असेट आहेत, रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करायच्या. लिहिताना लिहिणार फर्स्ट प्लांट अँड मशिनरी, अमाऊंट लिहिणार 14,750, इनरला 14,750. त्याच्यानंतर फर्निचर या बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करतो, एवढं लक्षात राहू द्या, जी व्हॅल्यू त्याची बुक व्हॅल्यू आहे म्हणजे असेटला आहे तेवढी, त्याच्या अमाऊंट लिहिणार 4,000 फर्निचर. नंतर आपण लिहिणार डेटर्स आणि डेटर्सची व्हॅल्यू लिहिणार 5,000 आणि 5 नंबरचे असेट बघा, फर्निचर, स्टॉक, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, डेटर्स आणि स्टॉक 6,225, तो लिहून घेऊया. स्टॉक ₹6,250 आणि याची टोटल आपण आउटरला घेणार आहोत या चारही असेटची बुक व्हॅल्यूची टोटल ₹30,000, 30,000. नेक्स्ट पुढे बघा, ह्या सगळ्या असेट ट्रान्सफर केल्यानंतर कॅशचा बॅलन्स राहिला आहे, कॅश अकाउंट तयार केलं त्याच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती ₹3,000 त्या ठिकाणी लिहून घ्यायची, 3,000. नेक्स्ट शिव कॅपिटल, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला 12,000, कॅपिटलच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि शिवच्या कॉलम मध्ये आपण अमाऊंट लिहिणार ₹12,000, 12,000. झालेले असेट लॅबिलिटी ट्रान्सफर केल्या. पहिली ऍडजस्टमेंट सांगितलंय त्यांनी, वीक फायनान्शियल पोझिशन आहे म्हणून फर्म काय झाली, डिझॉल्व्ह झाली. त्याच्यामध्ये त्यांनी स्टॉक विकलेला आहे 3,500ला. एंट्री काय करतो, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, रिअलायझेशनच्या क्रेडिटची इफेक्ट द्यायची, रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहायचं अगोदर बाय बँक अकाउंट ऑब्लिक कॅश अकाउंट आणि त्याला अंडरलाईन करणार आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट काय विकलेले, स्टॉक विकलेला आहे म्हणून लिहिणार स्टॉक, अमाऊंट लिहिणार 3,500. नेक्स्ट कोणती ऍसेट विकली बघा, स्टॉक नंतर आहे फर्निचर 2,000, लिहूया फर्निचर 2,000.
₹2000 इनर कॉलम. नेक्स्ट बघा फर्निचर झाल्यानंतर डेटर्स 5,000 लिहू, डेटर्स 5,000. आणि लास्ट वन बघा मशिनरी 7,000 लिहिली, आपण मशिनरी लिहिणार 7,000 ₹7,000. आणि याची टोटल आपल्याला काय करायची, आउटरला घ्यायची त्या सगळ्या असेट विकून आलेले पैसे, तर ती 17,500 रुपये. आता हे 17,500 इकडे क्रेडिटला आहेत, रिअलायझेशनच्या बँकच्या डेबिटला लिहायचं टू रिअलायझेशन. पैसे येणार आहेत, रिसिप्ट आहेत म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन. अमाऊंट लिहिणार ₹17,500 17,500. विषय संपला. आपण जी पहिली ऍडजस्टमेंट असेट रिअलाइज होती ती कंप्लीट केली. कॉस्ट ऑफ कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इस्टेट म्हणजेच रिअलायझेशन एक्सपेन्सेस 1,500. रिअलायझेशनच्या डेबिटला जायचं, त्या ठिकाणी लिहायचं टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. कंसात लिहिणार आपण एक्सपेन्सेस आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आम्ही 1,500 रुपये. हे इकडं डेबिटला आहेत, आपल्या कुठं लिहिणार, बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट. कंसात लिहिणार आपण एक्सपेन्सेस आणि अमाऊंट लिहिणार ₹500 500 रुपये. देन नेक्स्ट पुढे बघा सगळे इन्स्टॉलमेंट झाल्यामुळं 500 नाही 1,500 लिहायची होती तिथं कॅशच्या इकडं 1,500 चुकून 500 झालं, इथं पण 1,500. आता बघा इथं काय सांगितलंय त्यांनी शेवटच्या ऍडजस्टमेंट मध्ये की शाश्वत प्रायव्हेट इस्टेटमध्ये काहीच नाही, त्याच्याकडून काहीच भेटलं नाही म्हणून शिवकडून त्या प्रायव्हेट इस्टेटमधनं 500 रुपये भेटलेत. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला आपल्याला काय लिहावं लागेल, टू शिव कॅपिटल. अमाऊंट लिहिणार ₹500. हे इकडे डेबिटला आहेत, शिव कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी ₹500 शिवच्या कॉलम मध्ये. आणि आता काय करायचं आपल्याला, हे सगळं झालेलं क्लोज करायला सुरुवात करायची. बघा सगळं झालेलं क्लोज करायला सुरुवात करायची. फर्स्टली आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेस रिअलायझेशन अकाउंट क्लोज करून घेऊया. बघा रिअलायझेशनच्या डेबिटची टोटल जास्त आहे 31,500 रुपये. तेच लिहिणार आपण क्रेडिट साईडला आणि त्यातनं 17,500 वजा होतील. 31,500 क्रेडिट साईडला लिहू आणि वरचे 17,500 रुपये जर वजा झाले त्यातनं 17,500 तर ते 14,000 रुपये बॅलन्सिंग फिगर राहील 14,000. मग हे इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे 1 2 आणि तिसरं वेळेला लिहायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याला अंडरलाईन करणार आणि त्याच्यामध्ये आपण पार्टनरची नावं लिहून घेऊया आपल्या दोन्ही पार्टनरची, शाश्वत आणि शिव. अमाऊंट लिहिणार शाश्वतची 7,000 आणि शिवची सुद्धा 7,000 रुपये लिहिणार. म्हणजे दोघांची टोटल आउटरला 14,000. हे इकडे क्रेडिटला दिसतात म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट. कंसात लिहिणार आपण लॉस आणि अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी ₹7,000 शाश्वत आणि 7,000 शिव. इकडे डेबिटला लिहिल्यानंतर सेकंड इफेक्ट आपण देऊन टाकू, म्हणजे ह्याचा सेकंड इफेक्टच दिले आपण. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. बघा आता ह्या दोघांच्याही डेबिटच्या टोटल जास्त आहेत. शाश्वतची 7,000 आहे आणि 7 आणि हे 12 19,000 कोणाचे, शिवचे आहे. तेच इकडे लिहिणार 7,000 आणि 19,000. बघा आता ही शाश्वतच्या 7 मधनं 6 गेले तर राहतात 1,000 रुपये आणि शिवचे 19 मधनं 500 रुपये गेले तर 18,500 रुपये शिल्लक राहतील. याला लिहायचं बाय डेफिशियन्सी अकाउंट. 1,000 आणि 18,500 इकडे क्रेडिटला आहेत, डेफिशियन्सी अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू शाश्वत कॅपिटल. अमाऊंट लिहिणार ₹1,000 आणि टू शिव कॅपिटल आणि अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी 18,500 रुपये. झालं. आपण काय केलेलं आहे, पार्टनर्स कॅपिटल क्लोज केल्यानंतर आता आपल्याला क्लोज करायचं कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आपण काय करूया, मी थोडंसं स्क्रोल करतो. याच्या डेबिटची टोटल येते बघा 17 3 20 21,000 रुपये. तेच क्रेडिटला लिहिणार आपण 21,000 आणि 21,000 हे 1,500 जर वजा केले तर किती राहतात, 19,500 रुपये शिल्लक राहतात तुमच्या. आणि 19,500 आपल्याकडे एकच लॅबिलिटी, कोणती लॅबिलिटी, ती म्हणजे आपले क्रेडिटर्स 39,000 ते पेड करायला. तिला आपण ते देऊन टाकणार ते पैसे, म्हणजे क्रेडिटर्सला पेड करून टाकणार. म्हणून त्या ठिकाणी लिहिताना लिहायचं बाय क्रेडिटर्स अकाउंट. अमाऊंट लिहिणार 19,500. 19,500 कसे आले कळलं ना, 21 मधून 1,500 वजा केले 19,500 राहिले, त्याला म्हटलं बाय क्रेडिटर्स अकाउंट 19,500. हे इकडे कुठे आहेत, क्रेडिटर्सला आहेत. क्रेडिटर्स अकाउंटच्या कुठं जाणार आपण, डेबिटला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार आहोत आपण टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. अमाऊंट लिहिणार आपण 19,500. आता क्लोज करूया. बघा इकडे 39,000 आहेत, क्रेडिटची टोटल जास्त आहे 39,000. तीच डेबिटला लिहिणार 39,000 आणि त्यातनं 19,500 जर वजा केले तर 19,500 रुपये राहणार आहे. बॅलन्सिंग फिगर सुद्धा किती राहील, 19,500. याला म्हणणार आपण बाय डेफिशियन्सी अकाउंट. हे 19,500 इकडे कुठं आहेत, डेबिटला.
डेफिशियन्सीच्या क्रेडिटला लिहायचं बाय क्रेडिटर्स अकाउंट, अमाऊंट लिहिणार 19,500 रुपये. आणि आता हे डेफिशियन्सी अकाउंट टॅली झालं तर आपण केलेलं बरोबर असणार आहे असं आपण गृहीत धरायचं. बघा, डेफिशियन्सी अकाउंटच्या डेबिटची टोटल 0,0,5,5 8 आणि 1 9 आणि 1 म्हणजे 19,500. आणि इकडे डेबिटला एकच अमाऊंट आहे 19,500 रुपये. म्हणजे आपलं डेफिशियन्सी अकाउंट या प्रॉब्लेमचं 19,500 रुपयाने टॅली झालं. म्हणजे हा प्रॉब्लेम आपला बरोबर आहे, प्रॉब्लेम संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल हा प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित समजलेला असणार आहे. समजलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण या विषयाचे म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटिंग विषयाचे पूर्ण 6 टॉपिक अगदी बेसिक पासून अभ्यासले, सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे समजून घेतले आणि 6 टॉपिक संपवले आहेत. अशाच पद्धतीने अजून पुढचे 4 टॉपिक देखील आपण संपवणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करणार आहोत. तर तो टॉपिक देखील महत्त्वाचा असणार आहे. तो टॉपिक बुडवू नका, व्यवस्थित बघा, तो व्हिडिओ बघा. आणि आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.